नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आपल्याला आज नेटच्या पफ स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे। तर त्यासाठी नेट घेतलेला आहे मी हा अर्धा मीटर नेट आहे। हा डबल फोल्ड घेतलेला आहे। दोन्ही स्लीवचं कटिंग आपल्याला करायचं आहे। तर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आपल्याला नेटचा कपडा। याच्यावर आपल्याला मार्किंग व्यवस्थित दिसत नाही नेटच्या कपड्यावर, त्याच्यामुळे मी पेपर स्लीवचे पेपर कटिंग घेतलेलं आहे। हे नॉर्मल स्लीवचं आपलं पेपर कटिंग आहे। एकदम सोपी पद्धत आहे। उंची मी 12 इंच घेतलेली आहे। जसं आपण नॉर्मल स्लीवचं कटिंग करतो त्या पद्धतीनेच स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे। डबल करायचं आहे फोल्ड नेट आणि बंद बाजूने आपल्याला मापं टाकायचे आहेत। उंची 12 इंच ठेवलेली आहे मी आणि बंद बाजूकडून आपल्याला 4 इंच सोडायचा आहे कपडा पफसाठी। एकदम सोपी पद्धत आहे, पटकन लक्षात येण्यासारखी आहे। याच्यावर आपल्याला मार्किंग नेट असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित। तर आपण 4 इंच जिथं सोडलेलं होतं जेवढं तिथून पुढे आपल्याला स्लीवचं कटिंग ठेवायचं आहे, पेपर कटिंग। मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला। खूप पटकन आणि लवकर होतं। हे बघा, अशा पद्धतीने आपलं कटिंग आता हे पफ स्लीवचं झालेलं आहे। आता आपण जेवढं 4 इंच सोडलेलं होतं पफसाठी तिथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मग आपल्याला स्टिचिंग करताना तेवढा आपल्याला पफ टाकायला लागतो। 4 इंचाचा आपण कटिंग तेवढं करून घ्यायचं आहे तिथे। तर मी स्लीव्जला पिको केलेला आहे खालच्या साईडने। तर 1.5 इंच खालच्या बाजूने आपल्याला सोडायचं आहे। अस्तरची पट्टी घेतलेली आहे मी 1.5 इंचाची जोडण्यासाठी। याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक टाकायचं आहे। तर याच्यावर आपल्याला मार्किंग दिसत नाही, तर मी डायरेक्ट जोडायला घेतलेलं आहे। तर आपल्याला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दिसते तसं आपण जोडायचं आहे। हे बघा, अस्तरची 1.5 इंचाची पट्टी आहे मी नेटवर ठेवून जोडलेली आहे। आता आपल्याला अर्धा इंचाचा फोल्ड करायचा आहे आणि आतल्या साईडला आपल्याला आतमध्ये इलास्टिक टाकायचं आहे, त्याच्यामुळे ती पट्टी तयार करून घ्यायची आहे। पण अर्धा इंच फोल्ड करून आपण शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण स्लीव्जला। आता याच्यामध्ये आपल्याला इलास्टिक टाकायचं आहे। तर इलास्टिक आपल्याला दंडघेर जेवढा असेल त्याच्यापेक्षा 1.5 इंच जास्त घ्यायचा आहे। तर दंडघेर 12 इंच होता, तर त्याच्यामध्ये मी 1.5 इंच मिळवून 13.5 इंचचं इलास्टिक घेतलेलं आहे। खूप कमी घेतलं तर मग आपल्याला दंडाला टाईट होतं ते, त्याच्यामुळे 1 ते 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला इलास्टिकला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपण इलास्टिक पुढं घातल्यानंतर पाठीमागे ते निघणार नाही आपलं। तर पूर्ण इलास्टिक घालून झाल्यानंतर पण आपण शिलाई मारून घ्यायची आहे तिथे। हे बघा, खाली चुन्या मस्त पडलेल्या आहेत त्याला इलास्टिक घातल्यानंतर। आता अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून नक्की बघा, एकदम सोपी पद्धत आहे। आता आपण मार्किंग जिथे आता याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। मोठी शिलाई असते 5 नंबरची, ती शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला तिथे आपल्याला चुन्या पाडता येतील व्यवस्थित। 5 नंबरची शिलाई मारायची आणि त्याच्यातला एक दोरा खेचायचा आहे आपल्याला, म्हणजे
चुन्या बरोबर पडतात. एकदम मोठी शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यावर. स्लीव्ज आपल्याला ब्लाऊजला आता जोडून घ्यायचे आहे ते. थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपण चुन्या. म्हणजे जास्त झाल्या असतील तर थोड्याशा चुन्या काढायच्या आहेत आपल्याला. कमी पडल्या असतील तर थोड्याशा वाढवायच्या आहेत. खूप स्लीव्ज खूप छान दिसत आहेत बघा. आपल्याला त्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे आपले स्लीव्ज तयार झालेले आहेत. धन्यवाद.